भारत आणि युरोप या प्रकरणातील चौथा भाग आज आपण पाहणार आहोत. यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये सत्ता कशा प्रकारे स्थापन केली, त्याचा आपल्याला सर्वांगीण अभ्यास करायचा आहे. तर सुरुवात करू आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद. झालं काय की भारतामध्ये जसं आपण यापूर्वी डिस्कस केलं होतं, तर भारत मसाल्याच्या पदार्थांसाठी खूप संपन्न होता आधीपासून, भारत आणि आशिया. आणि येथील मसाल्याच्या पदार्थांपासून युरोपला प्रचंड फायदा होत होता. आणि हा फायदा मिळवण्यासाठी युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नंतर आपल्याला चढाओढ लागलेली युरोपीय सत्तांमध्ये दिसून येते. ही चढाओढ कशासाठी होती? तर साहजिकच भारतामध्ये जो कोणी ज्याच्या कोणाच्या कंट्रोलमध्ये भारतातला व्यापार असणार आहे, तो युरोपमध्ये सुद्धा खूप मोठा सत्ताधीश आणि सर्वांगीण अंगाने, जसं की एक आर्थिक तो निकष आहे. त्या आर्थिक निकषानुसार तो खूप जास्त श्रीमंत देश होणार होता. भांडवलशाहीचा विकास होणार होता. व्यापार मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांच्या मध्ये आपल्याला स्पर्धा सुरू झालेली दिसून येते. युरोपातले वेगवेगळे देश जसे की फ्रान्स असेल, त्यानंतर डच म्हणजे हॉलंड मधले लोक असतील, फ्रेंच लोक असतील आणि ब्रिटिश लोक असतील. तर अशा ज्या युरोपीय सत्ता होत्या, ह्या युरोपीय सत्तांमध्ये आपल्याला संघर्ष झालेला दिसून येतो. ओके. तर भारतामध्ये व्यापार करण्यासाठी किंवा भारत आणि आशियामध्ये व्यापार करण्यासाठी 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. ओके. इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आता कोणत्याही कंपनीची स्थापना झाली तर इतर जे भारतामध्ये त्यावेळेस सर्वाधिक कंट्रोल मुघलांचा होता आणि मुघल बादशहांकडून परमिशन मिळाल्याशिवाय व्यापार करणं अशक्य होतं. यामध्ये बराच काळ गेल्यानंतर मुघल बादशाह जहांगीर याने इंग्रजांना सुरत येथे वखार स्थापन करण्यासाठी परमिशन दिली. ओके. काय लक्षात ठेवायचं? जहांगीर बादशाह नाव महत्वाचं आहे. आणि कुठे वखार स्थापन करायला परमिशन दिली? तर सुरत येथे वखार स्थापन करण्यासाठी परमिशन दिली. आणि भारताचा जो काही व्यापार होता इंग्लंड सोबत चालायचा, तो ईस्ट इंडिया कंपनी मार्फत चालत होता. हे 1858 पर्यंत असंच चालू होतं. काय लक्षात ठेवायचंय की भारतामध्ये व्यापाराची मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये स्पर्धा होती. इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. मुख्य लक्ष होतं भारतात व्यापार करणं. सुरत येथे यानंतर वखार स्थापन झाली. ईस्ट इंडिया कंपनीने वखार स्थापन केली होती सुरतला. आणि ही वखार स्थापन करण्यासाठी त्यांना जहांगीर बादशाहने परमिशन दिलेली होती. सुरत, जहांगीर बादशाहची परवानगी. आता यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, जो खूप महत्वाचा आणि इंटरेस्टिंग असा पार्ट होतो, आणि तो आहे इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष. इंग्रज फ्रेंच संघर्ष. भारतामध्ये इंग्रज आणि फ्रेंच हे एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. भारतात जी काही व्यापारी स्पर्धा झाली, त्या भारतातील व्यापारी स्पर्धेमध्ये फ्रेंच आणि ब्रिटिश हे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी होते.
फ्रेंच आणि ब्रिटिश हे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी होते. इतरांपेक्षा या दोघांमध्ये तीव्र अशी स्पर्धा चालू होती आणि या स्पर्धेतून आणि युरोपमध्ये चालणाऱ्या घडामोडीतून इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्ध झाली. त्याला भारत पण कारणीभूत होता आणि युरोपातलं सत्ताचं राजकारणही कारणीभूत होतं. तर इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. ह्या 3 युद्धांना कर्नाटकचे युद्ध असं म्हटलं जातं. कर्नाटक युद्ध असं समजलं जातं किंवा असं यांचं नाव आहे. ओके. या तिन्ही युद्धांचं शेवट म्हणजे जो तिसरं कर्नाटकचं युद्ध होतं, त्या तिसऱ्या कर्नाटकच्या युद्धामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला आणि त्यामुळे फ्रेंचांना माघार घ्यावी लागली. फ्रेंचांचा पराभव झाला आणि भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला कोणताही परिणामी आपल्या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला कोणताही प्रबळ प्रतिस्पर्धी उरला नाही. प्रबळ प्रतिस्पर्धी उरलाच नाही. ह्याच्या मागे हे कारण आहे. ओके. काय कारण होतं की भारतातल्या 2 महत्वाच्या सत्ता होत्या. एक पहिली सत्ता होती फ्रेंच सत्ता आणि दुसरी सत्ता होती ब्रिटिश सत्ता. या दोघांमध्ये एकूण 3 युद्ध झाली आणि ह्या तिन्ही युद्धांचा परिणाम असा झाला, शेवटी इंग्रजांकडून फ्रेंच पराभूत झाले. या 3 युद्धांना कर्नाटकचे युद्ध असे म्हटले जाते. हे युद्ध पॅरिसच्या तहाने संपलं होतं. म्हणजे इंग्रज आणि फ्रेंच यांचा जो संघर्ष आहे तो पॅरिसच्या तहाने संपलेला आपल्याला दिसून येतो. पण भारतामध्ये हे जे काही झालं ते कर्नाटकमध्ये झालं आणि तिसऱ्या कर्नाटकच्या युद्धामध्ये ब्रिटिश विजयी झाले. म्हणजे ब्रिटिशांचा निर्णायक विजय झालेला आहे. त्यानंतर पुढं पाहायचंय आपल्याला, बंगालमध्ये भारतामध्ये ब्रिटिश जे आहेत त्यांनी पहिल्यांदा पाऊल कुठं टाकलं असेल, पहिला कोणत्या प्रांतातून त्यांचा विकास झाला असेल, तर तो आहे बंगाल. बंगाल बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया. ईस्ट इंडिया कंपनी, जी ईस्ट इंडिया कंपनी आहे त्या ईस्ट इंडिया कंपनीचा जो सत्तेचा पाया आहे तो सत्तेचा पाया बंगालमध्ये रचला गेला असं म्हणतात किंवा बंगालमध्ये हा पाया तयार झाला. हा तयार होण्याच्या माग एक महत्वाचं म्हणजे 2 महत्वाचे युद्ध होते. त्यातलं पहिलं युद्ध लक्षात ठेवायचं, प्लासी. जे युद्ध 1757 ला झालं होतं. आणि दुसरं युद्ध हे बक्सारचं. बक्सारचं युद्ध इसवी सन 1764 मध्ये झालेलं आहे. इसवी सन 1764. हे दोन्ही युद्ध खूप जास्त महत्वाचे, ते लक्षात ठेवायचे आहेत. आता हे जे युद्ध होते त्याची नेमकी पार्श्वभूमी काय होती ते आपण पाहून घेऊ. ओके. तर बंगालचा जो प्रांत आहे तो भारतातील सर्वात समृद्ध असा प्रांत मानला जात होता. बंगालचा प्रांत, बंगाल जो काही प्रांत होता, हा बंगाल प्रांत हा खूप समृद्ध प्रांत होता भारतातला. समृद्ध म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये ज्या ठिकाणून वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न निघू शकत होते, सर्व प्रकारच्या निसर्गाची साथ होती आणि यामुळं आणि त्याचबरोबर असणारी सुपीक जमीन, यामुळे हा जो प्रांत आहे बंगाल प्रांत
हा समृद्ध प्रांत असा होता. ह्या प्रांतामध्ये सत्तेवर 1756 मध्ये सिराज उद दौला हा बंगालचा नवाब झाला. पहा काय सांगितलं की बंगाल प्रांत हा अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. 1756 मध्ये सिराज उद दौला हा बंगालचा नवाब बनला. आता त्याच्या लक्षामध्ये असं आलं की ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी मुघल बादशाहकडून सवलती मिळवून व्यापार तर करतायत, पण बंगाल प्रांतात त्यांना ज्या व्यापारी सवलती मिळालेल्या आहेत त्याचा ते गैरवापर करतायत. प्लस इंग्रज नवाबाची परवानगी न घेता कोलकात्यामध्ये त्यांनी एक वखार बांधली होती, त्याच्या विरुद्ध तटबंदी पण उभारली. पहा सिराजुद्दौलाच्या काय लक्षात आलं, तर सिराजुद्दौलाच्या लक्षात आलं की मुघल बादशहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा, ज्या काही व्यापारी सवलती बंगाल प्रांतामध्ये मिळाल्या होत्या त्या व्यापारी सवलतींचा ब्रिटिशांकडून, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी होते, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी चे अधिकारी जे होते ते गैरवापर करत होते. म्हणजे त्या नावाखाली त्यांनी अक्षरशः लूटच सुरू केली होती. अधिकारी गैरवापर करत होते. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण हे होतं की कोलकात्यामध्ये ब्रिटिशांची वखार होती. तर कोलकात्यामध्ये जी वखार होती त्या वखारीभोवती जे ब्रिटिश, तिथे त्या वखारीत राहणारे जे ब्रिटिश होते त्यांनी ब्रिटिशांनी काय केलं की त्याच्या भोवती तटबंदी उभारली. आता तटबंदी उभारली याचा अर्थ त्या आतमधल्या कोणत्याही गोष्टीबद्दल बाहेर कोणतीही माहिती जाऊ नये, आणि एक स्वतःच एक किल्ला असल्यासारखं किंवा स्वतः एक सत्ताधीश असल्यासारखं ब्रिटिशांनी या ठिकाणी आचरण केलेलं आपल्या लक्षात येतं. मग त्यांनी ही तटबंदी उभारली. याला सिराजुद्दौलाचा अर्थातच आक्षेप असणारे विरोध होता, आणि म्हणून ह्या सिराजुद्दौलाने काय केलं की सिराजुद्दौलाने आक्रमण केलं आणि ही जी वखार होती, कोलकात्याची वखार, ती स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेतली. ती वखार जिंकून घेतली. ओके. काय काय सांगितलंय की बंगाल प्रांत हा खूप समृद्ध प्रांत होता. इसवी सन 1756 मध्ये या प्रांताचा नवाब झाला सिराजुद्दौला. आता त्याच्या लक्षात असं आलं की व्यापाराच्या सवलती तर ब्रिटिशांना मुघल बादशाहांनी दिल्या होत्या, पण या सवलतींचा ते खूप जास्त प्रमाणामध्ये गैरवापर करत होते. आणि कोलकात्यामध्ये त्यांनी कोणतंही नवाबाला न विचारता डायरेक्टली स्वतःच्या वखारीभोवती तटबंदी उभी केली, आणि याचा राग सिराजुद्दौलाला आला, आणि सिराजुद्दौलाने राग आल्यामुळं आक्रमण केलं या वखारीवर आणि ती जिंकून घेतली. आता झालं काय, त्यांनी जशी ही वखार जिंकून घेतली त्यामुळे इंग्रजांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला. इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यानंतर पुढं काय झालं की मग ह्या सिराजुद्दौलाच्या विरुद्ध ब्रिटिशांनी
रॉबर्ट क्लाईव्ह याला पाठवलं. रॉबर्ट क्लाईव्ह याला पाठवलं. काय ह्याच्या मागं कारण काय होतं की कलकत्त्याची वखार जिंकून घेणं. तर साहजिकच सिराजुद्दौलाच्या विरुद्ध रॉबर्ट क्लाईव्हला पाठवला. हा अत्यंत हुशार असा सेनानी होता आणि त्यांनी काय केलं की त्यांनी एक मुत्सद्देगिरीने म्हणजे बोलाचाली करूनच मुत्सद्देगिरीने नवाबाचा एक सेनापती होता. त्या नवाबाच्या सेनापतीचं नाव होतं मीर जाफर. सेनापती मीर जाफरला आपल्या बाजूने वळून घेतलं. पाहता इथं काय झालं, सेनापतीच इंग्रजांना जाऊन मिळाला, आपल्या बाजूने वळून घेतलं. मग हा सेनापती वळाला तर तो सेनापती असताना कस काय वळाला, इंग्रजांच्या पक्षामध्ये का गेला? तर त्याचं कारण होतं, रॉबर्ट क्लाईव्हनी मीर जाफरला सांगितलं होतं की तू आम्हाला येऊन मिळ, आमची मदत कर, आम्ही तुला बंगालचा नवाब बनू, सिराजुद्दौलाला आपण काढून टाकू आणि मीर जाफरला बंगालचा नवाब बनवण्याचं आमिष दिलं इंग्रजांनी. आणि त्यामुळे ज्या वेळेस प्लासीची लढाई झाली त्यावेळेस नवाब सिराजुद्दौला आणि इंग्रज सैन्याची गाठ पडली. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली जे नवाबाचं लष्कर होतं तेच ह्याच्यामध्ये आलंच नाही, त्यांनी भागच घेतला नाही. आणि त्यांनी भाग न घेतल्यामुळं साहजिकच आपल्याला सिराजुद्दौलाचा पराभव झाल्याचं दिसून येतं. ह्यामागे एक ब्लॅक होल ट्रॅजेडी म्हणून पण एक काय झालं होतं की नवाबांनी ज्यावेळेस कोलकात्याची वखार जिंकून घेतली होती, तर ह्या कोलकाता वखार जिंकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी असणारे 146 युद्धकै 146 जणांना पकडलं होतं. आणि हे 146 जणांना पकडल्यानंतर त्यांना 18 बाय 14 फुटाच्या 18 बाय 14 फुटाची एक खोली होती, त्या खोलीमध्ये कोंडून ठेवलं. आणि त्या ठिकाणी उष्णता आणि प्राणवायू, उष्णता खूप जास्त होत होती आणि प्राणवायू नव्हता, म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होता. आणि याच्यामध्ये त्यांच्यातले 123 जणांचा मृत्यू झाला. आणि यामुळे खूप जास्त असंतोष दिसून येतो आपल्याला ब्रिटिशांमध्ये. 123 जणांचा मृत्यू झाला. आता हे जे युद्ध झालं यानंतर काय झालं की मीर जाफरला स्वतःच्या बाजूने वळून घेतलं आणि मग नवाब आणि नवाब विरुद्ध इंग्रज यांच्यामध्ये, आता इंग्रजांचं नेतृत्व करत होता रॉबर्ट क्लाईव्ह, यांच्यामध्ये 23 जून 1757 रोजी प्लासी या ठिकाणी युद्ध झालं. प्लासी या ठिकाणी युद्ध झाले, कोणामध्ये? नवाब आणि इंग्रजांच्या मध्ये. पण यामध्ये झालं काय की मीर जाफरच्या नेतृत्वाखाली जी लष्कर होतं, मीर जाफर सेनापती होता आणि त्याच्या नेतृत्वाखालचं लष्कर युद्धात उतरलंच नाही. सैन्य युद्धात उतरले नाही. आणि मग नवाब सिराजुद्दौला मारला गेला आणि प्लासीची लढाई कोणतीही जास्त हानी, स्वतःची हानी न करता रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखालील इंग्रजांनी जिंकून घेतली. आता यानंतर पुढे झालं काय की इंग्रजांनी मीर जाफरला नवाब तर बनवलं, ओके. यानंतर बंगालचा नवाब बनला मीर जाफर. इंग्रजांनी जसं त्याला वचन दिलं होतं की आम्ही तुला बंगालचा नवाब बनवू, तर इंग्रजांनी
मीर जाफरला बंगालचा नवाब बनवलं सुद्धा. पण हे ना हे काही कोणत्या प्रॉमिसची परतफेड करायची नव्हती. इंग्रजांकडे सैन्य कमी होतं आणि कंट्रोल इतका खर्च करण्यापेक्षा सरळ सरळ एखादा व्यक्ती जर आपल्या बाजूने वळून घेतला तर चांगलं आहे. मग मीर जाफर नवाब बनला. नंतर पुढे झालं काय की इंग्रजांनी सवलती मागायला सुरुवात केली. खूप जास्त प्रमाणामध्ये कर गोळा केला आणि मीर जाफर नावापुरता उरला. आणि मग मीर जाफरने काय केलं, पुढे गेल्यानंतर मीर जाफरने विरोध करायला सुरुवात केली. पुढे गेल्यानंतर मीर जाफर ब्रिटिशांच्या विरोधी गेला. यांच्यामध्ये मतभेद तयार झाले आणि जसे यांच्यामध्ये मतभेद तयार झाले तसं इंग्रजांनी काय केलं, मीर जाफरला काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी मीर कासिम हा जो त्याचा जावई होता, मीर कासिम हा जावई आहे मीर जाफरचा. तर मीर जाफरचा जो जावई होता मीर कासिम याला नवाब बनवलं. परत त्याला लुटायला सुरुवात केली. त्याला लुटायला सुरुवात केल्यानंतर परत काय झालं की जसं त्याची लूट सुरू झाली तसं कासिमने काय केलं, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. मीर कासिमने सुरुवात जिथून झाली, सिराजुद्दौलाला ह्याचाच प्रॉब्लेम होता की बेकायदेशीर व्यापारी. तर मीर कासिमने सुद्धा काय केलं, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा परिणाम असा झाला की इंग्रजांनी मीर कासिमलाच उडवून टाकलं. आता त्याला म्हणले नको, तू नको, परत आपला मीर जाफरच बरा आहे घालण्याचा प्रयत्न केला. आणि मग इंग्रजांनी मीर जाफरला परत बंगालचा नवाब बनवलं. मीर जाफरला परत बंगालचा नवाब बनवले. हे लक्षात ठेवायचे. काय सांगितलं की बंगालचा नवाब मीर जाफर का बनला, त्याच्या मागचं कारण होतं 23 जून 1757 ची प्लासीची लढाई. 23 जून 1757 प्लासीची लढाई झाली. सिराजुद्दौला मारला गेला आणि बंगालचा नवाब बनला मीर जाफर. मीर जाफर जो होता तो इंग्रजांना वाटत होता की पूर्णतः आपल्या प्रभावाखाली राहील. पण इंग्रजांच्या मागण्या मीर जाफरच्या पुढे जाऊन आवाक्याबाहेर गेल्या आणि कंपनीने त्याच्याकडे जे पैसे मागितले होते त्याची तो मागणी पूर्ण करू शकला नाही. आणि मग क्लाईव्हनी ठरवलं की आपल्याला मिर्जाफर नकोय. मिर्जाफर नको. ह्या काळामध्ये मिर्जाफरनी डच सत्तेबरोबर हात मिळवणी केली ती इंग्रजांच्या विरुद्ध. त्यांनी युद्धही केलं, पण बेदराच्या या ठिकाणी झालेले जे युद्ध आहे त्याच्यात इंग्रजांनी डचांचा पराभव केला आणि मिर्जाफरचा पत्ता कट झाला. त्याच्यानंतर बनला मीर कासिम, जो त्याचा जावई होता. मीर कासिमनी सत्तेवर येतात काही काळात इंग्रजांचं देणं पूर्ण केलं. इंग्रजांचं पासून दूर जाण्यासाठी त्यांनी राजधानी जी आधी मुर्शिदाबादला होती, त्यांनी काय केलं, इंग्रजांच्या जवळ नकोच म्हणून राजधानी मुर्शिदाबादवरून मुंगेरला नेली. मुर्शिदाबादवरून मुंगेरला नेली. आधुनिक तोफा आणि बंदुका तयार करण्याचा कारखाना काढला इथं. तोफा आणि बंदुकांचा कारखाना. पण गडबड ही होती की त्यावेळेस जो बिहारचा सुभेदार होता रामनारायण, तो मीर कासिमची सत्ता मानत नव्हता आणि त्याला इंग्रजांचं समर्थन होतं. आणि त्याला मग मीर कासिमनी ठार करून टाकलं. वेगवेगळ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना दंड दिला. जकात जी नव्हती तर ती जकात मुक्तीचा विरोध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि ह्याच्यातून पुढे जाऊन इंग्रजांच्यात आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाद झाले. आणि ह्या वादाचा परिणाम की बंगालचा परत नवाब बनवण्यात आलं मीर जाफरला. त्याच्यामागे ही अशी बरीच वेगवेगळे कारण होते. मग आता पुढं होतंय काय ह्या सिक्वेन्स मध्ये की मीर जाफर तर नवाब बनलेला आहे. मग
बंगालमध्ये जे इंग्रजांचं कारवाया चालू आहेत, तर त्या बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी ज्याला काढून टाकलं होतं तो मीर कासिम, आपण हे करू, कारवायांना काय करायचा होता, आळा घालायचा होता. आणि कारवायांना आळा घालण्यासाठी मीर कासिम, त्याच्यानंतर अयोध्येचा जो नवाब होता, अयोध्येचा नवाब, तर ह्या अयोध्येच्या नवाबचं नाव होतं शुजा उद्दौला. नवाब शुजा उद्दौला. आणि ब्रिटिश सॉरी आणि मुघल बादशाह होता शाह आलम. मुघल बादशाह शाह आलम हे सर्व एकत्र आले. पहा, मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम हे सर्व एकत्र आले आणि ह्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक युद्ध केलं. हे युद्ध बक्सारचं युद्ध म्हणून ओळखलं जातं. बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764 ची आहे. 22 ऑक्टोबर 1764 बक्सारला युद्ध झालं आणि ह्या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला. बक्सारचं युद्ध झालं, इंग्रजांचा विजय झाला. हे बक्सार कुठं आहे, तर हे बक्सार बिहारमध्ये. इथं पण परत इंग्रज जिंकले. हे तिघही हारले, मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला, मुघल बादशाह शाह आलम. तर हे सर्वांचा पराभव या युद्धामध्ये झाला. आणि मग ह्याचा शेवट झाला अलाहाबादच्या तहानुसार. अलाहाबादचा तह. अलाहाबादचा तह झाल्यानंतर बंगालमध्ये दिवाणी अधिकार मिळाले ब्रिटिशांना. बंगालमध्ये दिवाणी अधिकार मिळाले. दिवाणी अधिकारचा अर्थ होतो कर गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिशांना प्राप्त. दिवाणी अधिकार म्हणजे कर गोळा करण्याचा अधिकार. कोणत्या तहाने प्राप्त झालं, तर अलाहाबादच्या तहाने प्राप्त झाला. आणि मग अशा प्रकारे इंग्रजी सत्तेचा पाया भारतामध्ये घातला गेला. काय काय पाहिलं आपण, पहिल्यापासून परत एकदा रिवाइज करू. तर बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनी जी होती तिच्या सत्तेचा पाया घालण्यामागं दोन महत्वाचे युद्ध कारणीभूत आहेत. एक प्लासीचं युद्ध आणि दुसरं बक्सारचं युद्ध. प्लासीचं युद्धाचं कारण, हे प्लासीचं युद्ध सिराजुद्दौला बरोबर झालेलं आहे. कारण काय होतं की बंगाल खूप समृद्ध प्रांत होता. याच्यामध्ये 1756 मध्ये सिराजुद्दौला बंगालचा नवाब बनला. तो नवाब बनल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मुघल बादशाहांनी सवलती ज्या दिलेल्या आहेत ब्रिटिशांना, त्याचा ते गैरफायदा घेत आहेत आणि ते खूप जास्त व्यापाराच्या नावाखाली लूट करतायत. या गोष्टीचा राग तर होताच, आणि त्यामध्ये ब्रिटिशांनी काय केलं, त्यांची कोलकात्याची जी वखार होती त्याच्या विरुद्ध तटबंदी उभी करायला सुरुवात केली. त्यांनी जशी तटबंदी उभी करायला सुरुवात केली तशी सिराजुद्दौलाने याच्यावर ऑब्जेक्शन घेतली. इंग्रजांनी दुर्लक्ष केलं, म्हणून सिराजुद्दौलाने वखारीवर आक्रमण केलं. आणि वखारीवर आक्रमण केल्यानंतर इंग्रजांना त्यांनी पकडलं. 146 जण होते इथं. त्याच्यातले त्यांनी 18/14 खोलीमध्ये 123 जणांना टाकलं. ते 146 जणांना टाकलं, त्याच्यामध्ये 123 जणांचा मृत्यू झाला. ब्लॅक होल ट्रॅजेडी म्हणतात याला. आणि मग इंग्रजांच्यात असंतोष निर्माण झाला आणि सिराजुद्दौलाच्या विरुद्ध रॉबर्ट क्लाईव्हला पाठवलं. रॉबर्ट क्लाईव्हनी काय केलं, जास्त युद्ध वगैरे करण्याच्या फंदात न पडता त्यांनी सेनापतीला स्वतःच्या बाजूला वळून घेतलं. नाव होतं मीर जाफर. सेनापती म्हटलं मी युद्धच करणार नाही. आणि मग इंग्रजांनी सांगितलं की असं जर झालं तर तू नवाब. मग झालंही तसंच की 23 जून 1757 ला युद्ध झालं. मीर जाफरचे नेतृत्वाखाली सैन्य जे होतं ते सैन्य युद्धात उतरलंच नाही. सिराजुद्दौलाचा मृत्यू झाला. बंगालचा नवाब बनला मीर जाफर. पुढे गेल्यानंतर काय झालं, मीर जाफरला ब्रिटिशांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या खूप डोईजड व्हायला लागल्या आणि मीर जाफरच ब्रिटिशांच्या विरोधात गेला. त्यांनी तो विरोधात गेल्यानंतर मग ब्रिटिशांनी त्याच्या जावई मीर कासिमला नवाब बनवलं.
मीर कासिमने इंग्रजांचं देणं दिलं. मुर्शिदाबादवरून मुंगेरला राजधानी नेली. तिथं तोफा बंदुकाचा कारखाना काढला. पण तोही ब्रिटिशांच्या विरोधात जायला लागल्यानंतर इंग्रजांनी मीर कासिम, कारण बंगालमध्ये जो इंग्रजांचा बेकायदेशीर व्यापार होता त्याला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिमने केला. मग इंग्रजांनी मीर कासिमला परत काढून टाकलं. मीर जाफर बनला बंगालचा नवाब. आता मीर कासिमला बाजूला काढल्यामुळे मीर कासिम दुखावला गेला. त्याने अयोध्येचा नवाब होता शुजा उद्दौला, त्याला आणि मुघल बादशाह शाह आलम यांना एकत्र घेतलं. ब्रिटिशांच्या विरुद्ध बिहार मधल्या बक्सार या ठिकाणी एक लढाई झाली. नाव होतं बक्सारचं युद्ध. दिनांक होती 22 ऑक्टोबर 1764. यामध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. यामध्ये अलाहाबादचा तह झाला होता आणि ह्या अलाहाबादच्या तहाच्या अन्वये म्हणजे इथं काय झालं की बंगालमध्ये दिवाणी अधिकार ब्रिटिशांना प्राप्त झाले. दिवाणी अधिकार म्हणजे कर गोळा करण्याचे अधिकार. प्लासीच्या विजयावर बक्सरच्या युद्धाने शिक्कामोर्तब झालं. अवधचा नवाब आणि मुघल बादशाह पण शरण आले. बंगालचा नवाब आता फक्त इंग्रजांच्या हातातलं खेळणं बनला. दिल्लीपर्यंत सत्ता स्थापन झाली आणि नंतर बंगाल प्रांतामध्ये भयानक अराजकता निर्माण झाली आणि इंग्रज सत्ता ही भारतातील एक महत्वाची आणि प्रबळ अशी सत्ता म्हणून उदयाला आली. तर हे होतं कर्नाटक युद्धाच्या रिलेटेड आणि बंगालच्या युद्धांच्या रिलेटेड डिटेल. तर इथं आपण थांबूया. पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत इंग्रज म्हैसूर संघर्ष आणि शीख सत्तेचा काढाव.